नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास करून त्या सर्व तरुणींसाठी आहे जे 2026 मध्ये पोलीस भरतीची तयारी करत आहेत. जर तुम्ही खाकी वर्दीचं स्वप्न पाहत असाल, अनेक वर्षांपासून पोलीस भरती कधी निघणार याची वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील पोलीस भरती संदर्भात आजपर्यंत समोर आलेली सर्व महत्त्वाची माहिती, तयारी कशी करायची, पात्रता काय असू शकते, परीक्षा पद्धत कशी असते आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत. मित्रांनो, 2026 पर्यंत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण होत आहे. अनेक पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, तर काही पदं गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात वाढती लोकसंख्या, कायदा सुव्यवस्थेवरील ताण आणि नवीन जबाबदाऱ्या लक्षात घेता पोलीस भरती हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरत आहे. त्यामुळे 2026 मध्ये पोलीस भरती ही मोठ्या स्तरावर होण्याची शक्यता अभ्यासक आणि तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये व्यक्त केली जात आहे. यामध्ये नेमकी कोणकोणती पदं असतात हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. यामध्ये प्रामुख्याने पोलीस शिपाई चालक, महिला पोलीस तसेच काही विशेष पथकातील पदांचा समावेश असतो. प्रत्येक पदासाठी पात्रता आणि निवड प्रक्रिया थोडी वेगळी असू शकते. त्यामुळे सुरुवातीपासूनच कोणत्या पदासाठी तयारी करायची हे ठरवणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सांगायचं झालं तर बहुतांश वेळा पोलीस शिपाई पदासाठी किमान 12वी उत्तीर्ण असणं अपेक्षित असतं. काही पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार देखील पात्र ठरू शकतात. विशेषतः चालक पदासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं असतं. पदवीधर उमेदवारांनाही पोलीस भरतीमध्ये संधी मिळते आणि काही वेळा लेखी परीक्षेमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो. वयोमर्यादा हा अनेक उमेदवारांसाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. साधारणपणे पोलीस भरतीसाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 28 वर्ष असते. मात्र मागास प्रवर्ग, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाते. 2026 मध्ये भरती प्रक्रिया राबवताना देखील हीच वयोमर्यादा लागू राहण्याची शक्यता आहे. आपली कागदपत्र वेळेत तयार ठेवणं आवश्यक आहे. पोलीस भरती म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती शारीरिक चाचणी. अनेक उमेदवार याच टप्प्यावर घाबरतात, पण योग्य नियोजन आणि सराव असेल तर ही चाचणी नक्कीच पार करता येते. धावणे, उंचवडी आणि गोळाफेक या चाचण्या सामान्यतः घेतल्या जातात. रोज थोडा वेळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिला, योग्य आहार घेतला आणि नियमित सराव केला तर शारीरिक चाचणी ही अडचण ठरत नाही. शारीरिक चाचणीनंतर येते लेखी परीक्षा, जी आता अधिक पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने घेतली जाते. या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि संविधानाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. 2026 मध्ये स्पर्धा अधिक वाढलेली असणार आहे. त्यामुळे केवळ पास होण्याच्या उद्देशाने नव्हे तर चांगले गुण मिळवण्याच्या दृष्टीने अभ्यास करणं फार गरजेचं आहे. अनेक उमेदवार एक मोठी चूक करतात, ती म्हणजे फक्त जाहिरात निघाल्यावर तयारी सुरू करतात. पण लक्षात ठेवा, पोलीस भरतीसाठी तयारी ही किमान 6 महिने ते 1 वर्ष आधी सुरू केली पाहिजे. समोर ठेवून जर तुम्ही आत्तापासूनच तयारी सुरू केली तर यशाची शक्यता नक्कीच वाढते. आजकाल सोशल मीडियावर पोलीस भरती संदर्भात अनेक अफवा पसरवल्या जातात. कोणी म्हणतं उद्या जाहिरात येणार, तर कोणी म्हणतं भरती रद्द झाली. अशा अपप्रचारांवर विश्वास ठेवणं टाळा. नेहमी अधिकृत माहिती आणि विश्वासार्ह स्रोतांवरच लक्ष ठेवा. चुकीच्या माहितीमुळे अनेक उमेदवार मानसिक तणावात जातात आणि तयारीवर परिणाम होतो. पोलीस भरतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून देखील सावध राहणं फार गरजेचं आहे. पैसे घेऊन भरती लावून देतो, फिजिकल पास करून देतो असे आमिष दाखवणाऱ्यांवर कधीही विश्वास ठेवू नका. पोलीस भरती ही पूर्णपणे गुणवत्ता, मेहनत आणि पात्रतेवर आधारित प्रक्रिया आहे. कोणताही शॉर्टकट नाही आणि जो शॉर्टकट सांगतो तो फसवणूकच असतो. 2026 मध्ये पोलीस भरतीसाठी यशस्वी व्हायचं असेल तर शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तयारी आणि अभ्यास यांचा समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे. नियमित दिनचर्या ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्य सोडू. 2 अपयशानंतर हार मानतात, पण लक्षात ठेवा, पोलीस भरती ही संयमाची परीक्षा आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक नक्की करा, कारण अशा लाईक आणि शेअरमुळेच आम्हाला पुढील महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. 2026 पोलीस भरती संदर्भात पुढे जेव्हा जेव्हा नवीन आणि खात्रीशीर माहिती समोर येईल तेव्हा ती सर्वात आधी तुम्हाला सांगण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुमचे प्रश्न, शंका किंवा सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत शेअर करा जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत. कारण एक योग्य माहिती कोणाचं तरी भविष्य बदलू शकते. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून भरतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.